Good afternoon, all of you. Today we have to learn the mass analyzer in mass spectroscopy. What is the role of mass analyzer in mass spectroscopy? A lot of questions arises in your mind. What is the role of mass analyzer? But the simple answer of your question is that in mass analyzer we have to sorting the ions which are present in the ionization chamber. मास ॲनालायझर म्हणजे आपल्याला फक्त सॉर्टिंग करायचं आहे. अगदी सोपं आहे. याच्यामध्ये यात काय इतकं विशेष नाही आहे. फक्त आपल्याला मास ॲनालायझरमध्ये जे मोलिक्युलर आयॉन किंवा जे डॉटर आयॉन्स तयार झाले आहेत ह्यांचं आपण सॉर्टिंग करणार आहोत. म्हणजे सॉर्टिंग करण्यासाठी वेगवेगळे मेथड्स आपण यूज करू शकतो. म्हणजे वेगवेगळे टाईप्स आहेत मास ॲनालायझरचे. तुमच्या सिलेबसला 4 आहेत, पण अजून एक 5वा एक आहे, पण तो तुमच्या सिलेबसमधनं काढून टाकला, डबल फोकसिंग mass analyzer. Okay, then we have to learn in mass analyzer. The very first is the magnetic sector mass analyzer. The very first is the magnetic sector mass analyzer. Second one is quadrupole mass analyzer. Third one is ion trap mass analyzer, and fourth one is time of flight mass analyzer. In short, we call as TOF. That is the टाइम ऑफ फ्लाइट. असे एकूण 4 मास ॲनालायझर आपण काय करणार आहोत, बघणार आहोत वन बाय वन. सगळ्यात पहिल्यांदा आपण मास ॲनालायझर म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघून घेऊया. वन्स द सॅम्पल हॅज बीन आयोनाइज, द बीम ऑफ आयॉन इज ॲक्सिलरेटेड बाय अन इलेक्ट्रिक फील्ड अँड देन पास इन टू दी मास ॲनालायझर. जेव्हा तुमच्या मास आयोनायझेशन जिथं होतं, आयोनायझेशन चेंबर जिथं आहे तिथं आयोनायझेशन चेंबरमध्ये मास म्हणजे आयॉन्स तयार झाले की ते मास ॲनालायझरकडे जातात. मग मास ॲनालायझर म्हणजे कोणता रिजन आहे मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, तर बघा, व्हेअर द आयॉन्स आर सेपरेटेड अकॉर्डिंग टू देअर मास टू चार्ज रेशो. म्हणजे मास मास ॲनालायझरमधला असा रिजन जिथं जे तुमचे आयन्स आहेत ते M/Z ह्या रेशोनं सेपरेट केले जातात किंवा सॉर्टिंग केले जातात. ओके, जस्ट लाईक देर आर मेनी डिफरंट आयोनायझेशन मेथड फॉर डिफरंट ॲप्लिकेशन्स, देर आर ऑल्सो सेव्हरल टाईप ऑफ मास ॲनालायझर. वेगवेगळ्या पद्धतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण मास ॲनालायझर यूज करू शकतो. तर ते आपण मास ॲनालायझर बघणार आहोत. ओके, आता तुम्हाला एक मी थोडीशी मी स्वतःच डायग्राम काढलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून. तर आयोनायझेशन चेंबर आहे, इथं आयोनायझेशन चेंबर आहे. ओके, इथून आयोनायझेशन चेंबरमध्ये तुम्ही जेव्हा सॅम्पलवरती इलेक्ट्रॉन आयोनायझेशन असेल किंवा केमिकल आयोनायझेशन असेल किंवा डिसॉप्शन आयोनायझेशन असेल किंवा इलेक्ट्रोस्प्रे आयोनायझेशन ह्या कोणत्या तरी एक मेथडने तिथं आयोनायझेशन केलं की असे भरपूर आयॉन्स तयार होतात. कुठे, तर आयोनायझेशन चेंबरमध्ये. पुढं हे आयोनायझेशन चेंबरमधनं हे जे सॅम्पल, हे जे आयॉन्स आहेत हे आपल्याला सॉर्टिंग करावं लागणार आहे. मग सॉर्टिंग कुठं करतो आपण, तर ते सॉर्टिंग करतो मास ॲनालायझर. इथं आपल्याला काय करायचं आहे, सॉर्टिंग ऑफ आयॉन. हे आहे इन्स्ट्रुमेंटमधलं मास ॲनालायझर. ओके, मग मास ॲनालायझर काय करतो नेमकं, तर बघा, इथनं जे आयन्स आहेत ते आता मास ॲनालायझरकडे जाणार आहेत आणि मास ॲनालायझर काय करतो, ह्यांचं सॉर्टिंग करतो. कशा पद्धतीनं करतो, तर अशा पद्धतीनं. ज्याचा मोलिक्युलर वेट जास्त आहे त्याचं सॉर्टिंग वेगळं करेल. जे ह्याच्यामध्ये रेड दिसतं ना, तर अशा पद्धतीनं त्याचं सॉर्टिंग केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा, हे जे आयॉन्स आलेले आहेत ह्याला आपण म्हणणार आहोत पॅरेंट ऑर मोलिक्युलर आयॉन्स. हे जे मोठे दिसतात रेड कलरचे हे आहेत काय, पॅरेंट किंवा मोलिक्युलर आयॉन्स म्हणायचं त्यांना. ओके, त्याच्यानंतर दुसरं सॉर्टिंग केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे येलो दिसतात ह्याची साईज रेडपेक्षा थोडीशी कमी आहे, त्याला इथं काय केलेलं आहे, सॉर्टिंग केलेलं आहे. हा आहे डॉटर आयॉन्स. हा कोण आहे, डॉटर आयॉन्स. त्याच्यानंतर परत ह्याच्यामध्ये जे ग्रीन आहेत हे ग्रीन सुद्धा काय केलेलं आहेत, सॉर्ट केलेले आहेत. हे सुद्धा आहे डॉटर आयॉन्स. त्याच्यानंतर ब्ल्यू, हे ब्ल्यू ह्याच्यामध्ये जास्त आहेत त्यामुळे मला इथं ब्ल्यू काय झालेले आहेत, जास्त ऑब्झर्व झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर स्काय ब्ल्यू. अशा पद्धतीनं फक्त 3च अवेलेबल होते, 1 2 3, त्यामुळे इथं मला 3 अवेलेबल झालेले आहेत. हे जे इथून येलोपासून ब्ल्यू पर्यंत दिसतात हे सगळे डॉटर आयॉन्स आहेत.
आणि हे जो रेड आहे, ह्या रेडमध्ये तुमचा आहे पॅरेंट किंवा मोलिक्युलर आयन. हा रेड जो आहे तो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो मोलिक्युलर वेटची. तो कोणती माहिती देतो? मोलिक्युलर वेटची इन्फॉर्मेशन देतो. आता इथं जर तुम्ही कंपॅरिझन केलात तर हा जो ब्ल्यू आहे हे आयन्स जास्त आहेत. ब्ल्यू आयन्स हे काय आहेत? जास्त आहेत. ह्याचा अर्थ असा की हा ब्ल्यू आयन्सची स्टॅबिलिटी जास्त आहे. ब्ल्यू आयनची काय आहेत? स्टॅबिलिटी जास्त आहे. त्यामुळे हा मोस्ट स्टेबल आयन्स आहे. आणि मोस्ट स्टेबल आयन्स असतो तो बेस पीक असतो. आणि जर तुम्ही फेंट ब्ल्यू बघितलात तर फेंट ब्ल्यू हा लिस्ट स्टेबल आहे, त्यामुळे ते कमी तयार झालेले आहेत. त्यामुळे 3च तयार झालेले आहेत. हे जनरल एक्झाम्पल सांगते मी. इथून मास ॲनालायझर ह्या आयोनायझेशन आयन्सला सॉर्टिंग केल्यानंतर तो पाठवतो डिटेक्टरकडे. तो कुठे पाठवतो? डिटेक्टरकडे पाठवतो. मग डिटेक्टर पाठवतो पीसीला. डिटेक्टर कुणाला पाठवतो? अनालिसिस करून पीसीला. आणि आपल्याला ग्राफ मिळतो अशा पद्धतीचा. ग्राफ कसा असतो? तर इंटेन्सिटी वर्सेस M/Z हा ग्राफ असतो. इंटेन्सिटी ही पर्सेंटेजमध्ये असते आणि एक्स एक्सिसवर M/Z म्हणजे मास पर चार्ज हा रेशो असतो. चार्ज कायम +1 असतो, मास किती असेल तो. ओके. मग आता इथून पी सीवरती आपल्याला जो पहिला त्या डिटेक्टरकडे जातो हा मोलेक्युलर आयन पीक, त्याचा पीक मला इथं ऑब्झर्व होतो. ह्या पीकला आपण म्हणणार आहोत काय? मोलेक्युलर आयन पीक. मोलेक्युलर आयन पीक आपल्याला कोणती माहिती देतो? तर मोलेक्युलर आयन पीक आपल्याला मोलेक्युलर वेटची माहिती देतो. ओके. त्याच्यानंतरचा येतो बेस पीक. हा येलो जरा जास्त आहे त्यामुळे त्याची इंटेन्सिटी थोडीशी वाढलेली आहे. त्याच्यानंतर ग्रीन, हा ग्रीन आणि येलोची एवढेच आयन सेम असल्यामुळे त्याची इंटेन्सिटी सेम आलेली आहे. पण ब्ल्यू जास्त आहेत मोलिक्यूल, त्यामुळे त्याची पीक जास्त आयन्स असल्यामुळे त्याची पीक आपण असाइन करायची 100%. त्याची इंटेन्सिटी किती असते? 100%. आणि ह्याला आपण म्हणतो बेस आयॉन पीक किंवा आपण ह्याला म्हणतो बेस पीक. जो ब्ल्यू दिसतो, जे जास्त आयन्स तयार झाले त्याला आपण म्हणतो बेस पीक. आणि जे कमी आहे त्याला आपण म्हणतो लिस्ट पीक. त्याला आपण म्हणायचं आहे जो फेंट स्काय ब्लू आहे त्याला आपण लिस्ट स्टेबल आयन्स आहे, त्यामुळे तो आपण त्याला ह्या सगळ्यांना, हा ब्ल्यू, त्याच्यानंतर हा डार्क ब्ल्यू, हा ग्रीन, हा येलो, ह्याला आपण म्हणणार आहोत डॉटर आयन्स. आणि जो रेड आहे त्याला आपण म्हणणार काय? मोलिक्युलर आयन. अशा पद्धतीचा ग्राफ आपल्याला मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये येतो. आणि मोलिक्युलर आयनवरनं आपण मोलिक्युलर वेट काढायचं आहे. मोलिक्युलर वेटच्या माध्यमातून आपण मोलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करतो आणि आपण पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ओके. दिस इज दी युजफुल ऑफ मास अनालायझर. हे मी सिम्पली शॉर्ट सांगितलेलं आहे. इथून पुढे आपण बघणार आहोत 1 by 1 मास अनालायझर. सगळ्यात पहिला आपण जो मास अनालायझर बघणार आहोत तो आहे दी मॅग्नेटिक सेक्टर मास अनालायझर. कोण आहे तर तो मॅग्नेटिक सेक्टर मास अनालायझर. आता नेमकं इथं काय असतं हे आपण आता बघूया. तर बघा, द कायनेटिक एनर्जी ऑफ एन ॲक्सिलरेटेड आयॉन इज इक्वल टू 1/2 mv² इज इक्वल टू ZV. म्हणजे तुमचा आयॉन्स ॲक्सिलरेट झाला म्हणजे मोलिक्युलर आयॉन तयार झाले किंवा डॉटर आयॉन्स तयार झाले की त्याची एक वेलॉसिटी असते, त्याचा एक स्पीड असतो. ते स्पीड कुणाबरोबर असतं? त्याची म्हणजे कायनेटिक एनर्जीचा स्पीड कुणाबरोबर असतो? इक्वल असतो. तर तो गिवन मिळालेला आपल्याला इक्वेशन 1/2 mv² इज इक्वल टू ZV, वेअर m इज दी मास ऑफ द आयन्स. जो तुमचा कंपाऊंड आहे त्याचा मास काय असेल? त्या मासचं आयॉन. v इज दी व्हेलॉसिटी ऑफ द आयॉन. ज्या स्पीडनं तो बाहेर पडलाय त्याची स्पीड असणारं स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी, त्या आयॉनची व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर z इज दी चार्ज, म्हणजे त्या मास जो बाहेर पडलाय त्याच्यावरती चार्ज कोणता आहे? जनरली +1 चार्ज असतो. त्याच्यानंतर v इज दी पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दी आयॉन्स ॲक्सिलरेटिंग प्लेट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो होता, म्हणजे आपण आयॉन्समध्ये जे आयोनेशन चेंबरमधनं पुढं हायर पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन केलं होतं तो म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. ओके. आता मॅग्नेटिक सेक्टरची डायग्राम इथं केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. बघा मॅग्नेटिक सेक्टर कसं आहे. इथून ॲक्सिलरेटिंग व्होल्टेज असणार आहे, इथं तुमचा डिटेक्टर आहे. ओके. इथं तुमचं बेंट ट्यूबच्या इथं मॅग्नेट असतो. मॅग्नेटिकची एक प्रॉपर्टी असते, मॅग्नेटची एक पॉवर असते. इथून ॲक्सिलेट झालेला तुमचा आयॉन एक कॉन्स्टंट स्पीडनं इथं येतो आणि इथं आल्यानंतर तो इथं एक पोटेन्शियल डिफरन्स जे मेंटेन केलं असतं त्या पोटेन्शियल डिफरन्सला करेक्ट M/Z जो रेशो असणारा मास असणार आहे तो जाणार आहे डिटेक्टरकडे. आणि जे
डिफरंट आहेत, ज्याला ते मॅच होत नाहीत, ते कुठं राहतील, ते तुमच्या इन्स्ट्रुमेंटमध्येच राहतील. अशा पद्धतीनं आपण पोटेन्शियल डिफरन्स आणि मॅग्नेटिक पॉवर हे आपण कमी जास्त करून राईट एम बाय झेड असणारा मोलिक्युलर आयॉन किंवा असणारे आयॉन्स हे आपण डिटेक्टरकडे पाठवून देतो. ह्याला आपण म्हणणार आहोत मॅग्नेटिक सेक्टर मास अनालायझर. मग इथं जर तुम्ही बघितला तर हा एक गोल राऊंड तयार झालेला आहे, त्यामुळे इथं रेडियस ऑफ कर्वेचर येतो आणि रेडियस ऑफ कर्वेचरच्या मीडियममधनं आपण एक फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता बघा, the ions are passed between the poles of a magnet. In the presence of magnetic field, a charged particle describes a curved flight path. म्हणजे मॅग्नेटिक बेन ट्यूबमध्ये जाताना त्या आयन्सला एक गोल कर्व पाथ मिळते. ओके, मग त्या गोल कर्व पाथची जर आपण रेडियस मेजर केलो, रेडियस ऑफ कर्वेचर, तर ती कशी मिळते, तर बघ ह्या इक्वेशनने मिळते. R is equal to mv divided by zb, where R is the radius of curvature of the path and b is the strength of the magnetic field. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ ही आपण कमी जास्त करू शकतो. m is the mass of the molecules, v is the velocity and z is the charge. हे आपल्याला माहितीच आहे. आता हे R इक्वेशन म्हणजे इथं R इज इक्वल टू एम व्ही अपॉन झेड बी आणि हे मगाचं इक्वेशन 1/2 mv² इज इक्वल टू झेड व्ही. आता आपल्याला हे दोन इक्वेशन इक्वेट करायचे. मग हे दोन इक्वेशन इक्वेट करताना मी काय करतो बघा, 1/2 mv² इज इक्वल टू झेड इंटू व्ही आहे. त्यापैकी 1/2 त्या साईडला गेला तर न्यूमरेटरला जाईल, 2 m डिनॉमिनेटरला येईल, त्यामुळे मला v² ची व्हॅल्यू काय मिळाली, 2 मल्टिप्लाइड बाय झेड मल्टिप्लाइड बाय व्ही डिवायडेड बाय m. अशा पद्धतीनं. ओके, त्याच्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये सुद्धा आपण काय करतोय, सिमिलर तेच इक्वेशन यूज करतोय. बघा कसं करतोय, तर तुम्ही व्ही ची व्हॅल्यू काढणार आहे, त्यामुळे आर हे झेड बी जे डिनॉमिनेटरला आहे हे इकडे गेलं तर कुठं जाईल, न्यूमरेटरला जाईल, त्यामुळे आर मल्टिप्लाइड बाय झेड मल्टिप्लाइड बाय बी आणि हा एम जो न्यूमरेटरला होता हा इकडे जाताना डिनॉमिनेटरला जाईल, त्यामुळे डिवायडेड बाय एम. आणि आता याचं मी v² केलं म्हणजे स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, तर v² इज इक्वल टू r² मल्टिप्लाइड बाय z² मल्टिप्लाइड बाय b² मल्टिप्लाइड बाय m². आणि आता हे दोन इक्वेशन जर मी इक्वलाइज केलो आणि m बाय झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट केलो तर मला मिळतो m बाय झेड इज इक्वल टू r² मल्टिप्लाइड बाय b² डिवायडेड बाय 2v. म्हणजे ह्याचा अर्थ काय, रेडियस ऑफ कर्वेचर, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड आणि v इज द पोटेन्शियल डिफरन्स. ओके, अशा पद्धतीने आपण जर सॉल्व्ह केलो तर आपल्याला m बाय झेड, करेक्ट m बाय झेड ची व्हॅल्यू आपल्याला तिथं मिळून येते. ओके, मग युझिंग दिस इक्वेशन, द ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ एम झेड लार्जर इज द रेडियस ऑफ द कर्व पाथ. म्हणजे एखाद्या मोलिक्युलचा मोलिक्युलर वेट जास्त असेल तर रेडियस ऑफ कर्वेचरचा पाथ सुद्धा जास्त असतो. ओके, देन द अनालायझर ट्यूब ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज कन्स्ट्रक्टेड टू हॅव अ फिक्स रेडियस ऑफ कर्वेचर. आणि आपण जे इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे तिथं फिक्स रेडियस ऑफ कर्वेचर मेंटेन केलेलं असणार आहे. देन अ पार्टिकल विथ द करेक्ट m by z रेशो कॅन negotiate the curve analyzer tube and reach the detector, and particles with the m by z ratio that are either too large or either too small strike the sides of the analyzer tube and do not reach the detector. म्हणजे इथं आपण रेड कलर, येलो कलर, ग्रीन कलर, ब्लू कलर, स्काय ब्लू कलर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आयन्स सोडलो की काय होतं, इथं थोडंसं अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त केलं की जो फ्रिक्वेन्सीला मॅच होईल तोच आयॉन डिटेक्टरकडे जाईल. बाकीचे ॲज इट इज तिथंच राहतील किंवा त्या वॉलला चिटकून राहतील. थोडी फ्रिक्वेन्सी मी आणखी कमी केली तर मग दुसरा येलो जाईल, आणखी फ्रिक्वेन्सी कमी केली की मग ग्रीन जाईल, आणखी फ्रिक्वेन्सी कमी केली की ब्लू कलरचं जाईल, आणखी फ्रिक्वेन्सी कमी केली की स्काय ब्लू कलरचं जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं सॉर्टिंग करतो आणि ते डिटेक्ट करतो. डिटेक्टरकडनं कॉम्प्युटरवरती येतो आपल्याला ग्राफ. ओके, हे झालं फर्स्ट मास अनालायझर मधला पहिला पार्ट. देन द मेथड वुड नॉट बी व्हेरी इंटरेस्टिंग इफ आयन्स ऑफ ओनली वन मास कुड बी डिटेक्टेड. इथं आपल्याला ही मेथडची आहे ह्याच्यामध्ये खूप ड्रॉबॅक्स आहेत, कारण की ह्याला टाईम जास्त द्यावा लागतो. कारण की जोपर्यंत सगळे आयन्स म्हणजे सॉर्ट केलेले जे आयन्स आहेत ते जात नाहीत तोपर्यंत आपल्याला फ्रिक्वेन्सी कमी 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 करत करावं लागतं, त्यामुळे तो वेळ जास्त लागतो. ओके, देअरफॉर द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज कंटिन्युअसली वेरिड, called as magnetic field scan, so that
all of the ion produces in the ionization chamber can be detected. The record produced from the detection system is in the form of a plot of the number of ions versus their m by z values. जनरली इथं प्रत्येक वेळेला फील्ड मॅग्नेटिक फील्ड बदलावे लागतो आणि जसं तुम्ही बदलताय तसं काय होतं की त्याची बदलल्यामुळे मॅग्नेट एम बाय झेड जो करेक्ट आहे तो डिटेक्टरकडे जातो, त्यामुळे इथं बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं असतं, त्याला आपण म्हणतो डबल फोकसिंग स्लिट, पण ते आपल्या सिलेबसला नाही आहे त्यामुळे आपण बघणार नाही. ओके, देन नेक्स्ट, दिस इज अन क्वाड्रुपोल मास अनालायझर. याला आपण म्हणणार आहोत काय, क्वाड्रुपोल मास अनालायझर. आता ह्या क्वाड्रुपोल मास अनालायझर मध्ये म्हणजे नेमकं काय असतं, तर मी तर हे करतो. ओके, इथं 4 मेटलचे सिलेंडर्स घेतलेले असतात. 4 मेटलचे काय केले असतात, सिलेंडर घेतलेले असतात. त्यापैकी हा आहे पॉझिटिव्ह, हा आहे पॉझिटिव्ह. ओके, त्याच्यानंतर हा सुद्धा आहे पॉझिटिव्ह, हा सुद्धा आहे पॉझिटिव्ह. ओके, आणि त्याच्यानंतर हा आहे निगेटिव्ह, हा काय आहे निगेटिव्ह. सिमिलरली हा सुद्धा आहे निगेटिव्ह. ओके, आणि हे 2 सिलेंडर रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरने काय केलेले असतात, मेंटेन केलेले असतात. आणि ह्या सिलेंडरला करंट दिलेला असतो डीसी करंट. ओके, ह्याच्या आतमध्ये हे जे 4 रॉड असतात ह्याच्या आतमध्ये एक कशा पद्धतीने मी दाखवू शकतो तुम्हाला, तर ठीक आहे, 1 मिनिट दाखवतो. ह्याचा जर तुम्ही टॉप व्ह्यू बघितला तर तुम्हाला असा दिसेल. ह्याचा जर तुम्ही टॉप व्ह्यू बघितला ओके, ओके, हे 4 सिलेंडर असे असतात. ह्याच्यापैकी हा जो दिसतो तुम्हाला, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय केलं असतात, रेडिओ फ्रिक्वेन्सी दिलेली असते. आता हा टॉप व्ह्यू आहे म्हणजे वरून बघितला तर. ओके, आणि ह्याच्या आतमध्ये आपण जे आयॉन्स तयार झाले होते, डॉटर आयॉन्स आणि मोलिक्युलर आयॉन्स, ते ह्याच्या आतमध्ये पाठवतो आपण. ह्याच्या आतमध्ये पाठवत असताना इथून ह्यामध्ये एक कंटिन्युअस वेव्हनी जात असतात. इथून आतमध्ये काय होतात, एक कंटिन्युअस वेव्हनी जात असतात. इथं आहे डिटेक्टर, त्याला आपण म्हणतो झेड एक्सिसच्या मीडियममधनं. इथं असतो काय आपला डिटेक्टर. ओके, आता नेमकं इथं काय होतं बघा. हा क्वाड्रुपोल म्हणजे क्वाड म्हणजे 4, पोल म्हणजे पोल तुम्हाला माहिती आहे. तर या क्वाड्रुपोलच्या आतमध्ये अशा पद्धतीचा एक गॅप तयार होतो. ह्या गॅपमध्ये इथं मेंटेन केलं असतं एक रेडिओ फ्रिक्वेन्सी, आणि ह्या रेडिओ फ्रिक्वेन्सी दिलेली असते या रॉडना प्रत्येकी, आणि ह्या रॉडला व्होल्टेज मेंटेन केलं असतं डीसी व्होल्टेज. डीसी व्होल्टेज ह्यानं काय होतं की ह्याच्या आतमध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं असतं. ह्याच्या आतमध्ये काय तयार होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यामधनं आयन्स पास करता तेव्हा जो आयॉन सुटेबल रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि सुटेबल व्होल्टेज ॲक्वायर करून तो ऑसिलेटिंग पोझिशनमधनं अशा पद्धतीनं डिटेक्टरकडे जातो, 1 बाय 1 अशा पद्धतीनं. ठीक आहे, आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त समजून येईल. पहिल्यांदा मी याचं एक्सप्लेनेशन देतो आणि मग याचा व्हिडिओ दाखवतो. ओके, इन क्वाड्रुपल मास अनालायझर a set of 4 solid rod is arranged parallel to the direction of the ion beam. इथं 4 रॉड ठेवलेले असतात आणि त्याच्या आतमध्ये एक जागा शिल्लक तयार होती बघा. ओके, देन दी रॉड शुड बी हायपरबोलिक इन क्रॉस सेक्शन. ह्याच्या आतमध्ये जी जागा तयार होती त्याचा शेप हायपरबोला असतो. अल्दो सिलेंड्रिकल रॉड्स मे बी यूज अ डायरेक्ट करंट डीसी व्होल्टेज अँड अ रेडिओ फ्रिक्वेन्सी इज अप्लाइड टू द रॉड्स जनरेटिंग अँड ऑसिलेटिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इन दी रिजन बिटवीन दी रॉड. तिथं त्या दोघांच्या मध्ये डीसी करंट आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या मिडियमनं तिथं ऑसिलेटिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तयार होतं.
Okay, then depending on the ratio of the radio frequency amplitude to the DC voltage, ion acquire an oscillation in their electrostatic field. म्हणजे जो रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि डीसी व्होल्टेज ॲब्सॉर्ब करतो तर तो मोलिक्युलस फक्त डिटेक्टरकडे जातो. त्यामुळे आयन्स ऑफ अन इनकरेक्ट एम बाय झेड रेशो, इनकरेक्ट म्हणजे काय, जो आपल्याला पाठवायचा जो मॅच होतो तोच जातो, बाकीचे जे मॅच होणार नाहीत ते असणार आहेत टू स्मॉल किंवा टू लार्ज, अंडरगोज अँड अनस्टेबल ऑसिलेशन. ते अनस्टेबल ऑसिलेशनवर जातात आणि ते फायनली तुमच्या जे रॉड आहेत त्या रॉडला जाऊन चिटकतात किंवा रॉडला जाऊन अडकतात. ओके, the amplitude of the oscillation continues to increase until the particle strikes one of the rod. Ions of the correct mass to charge ratio undergoes a stable oscillation of a constant amplitude and travel down to the quadruple pole axis with a corkscrew type trajectories. These ions do not strike the quadruple rod but pass through the analyzer to reach the detector. आता इथं बघितला तर हा एक क्वाड्रुपोल, 4 पोल आहेत. ह्याच्या पोलमधनं इथनं आयोनायझेशन चेंबर आहे, इथनं आयन्स बाहेर पडलात. याच्या आतमध्ये काय आहे, डीसी करंट आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झालेला आहे. त्यामुळे जो करेक्ट एम बाय झेड आहे तो ह्याच्या आतमधनं पास होतो डिटेक्टरकडे. जे इनकरेक्ट आहेत ते ह्या क्वाड्रुपल रॉडमध्ये जाऊन बाहेर पडतात, ते तिथपर्यंत काय करत नाहीत, पोहोचत नाहीत. दिस इज दी क्वाड्रुपल मास अनालायझर. आता ह्याच्या रिलेव्हंट मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त समजून येईल. ओके, एक सेकंड. Quadrupole mass spectrometer is used to study the mass to charge. Hey, what's up? आता इथं जर तुम्ही बघितलात तर आहे मास, म्हणजे हे ॲनिमेशन्स असतात, म्हणजे पर्टिक्युलरली असं असतं ॲनिमेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कार्टूनच्या स्वरूपामध्ये घेतलेलं असतं. तर हा आहे आयोनायझेशन चेंबर, इथनं आयॉन्स बाहेर पडतात. हा आहे मास ॲनालायझर. कोणता मास ॲनालायझर आहे हा, क्वाड्रुपोल मास ॲनालायझर. आणि हा कोण आहे, डिटेक्टर आहे. ओके, इथं 4 पोल्स आहेत, 2 पोलवरती पॉझिटिव्ह चार्ज, 2 पोलवरती निगेटिव्ह चार्ज. इथं रेडिओ फ्रिक्वेन्सी अप्लाय केलेली असते. आणि आता बघा पुढे काय होतं. The quadrupole mass spectrometer is used to study the mass to charge ratio. आता जो पर्टिक्युलर एम बाय झेड परफेक्ट होता तर तो इझिली यातनं ऑसिलेटिंग होऊन बाहेर पडला, डिटेक्टरकडे गेला. ओके, And abundance of gas phase ions. In this system, the gas is first ionized, and the ions with certain mass to charge ratio are capable of passing between the rods to interact with the ion transducer and create a signal. The choice of which ions are passing through the system is done with the help of the metal rods that are electrically connected. A direct and alternating voltage is applied between the rods in order to affect the movement of the ions. In the case of positive ions, a rod with positive potential would repel the ions, while a rod with negative potential attracts the ions and traps them.